उन्हाळा म्हटलं की अशा आंबट वस्तू तर खाव्याच वाटतात आणि खायलाच पाहिजे. अशी कैरी जर बघितली तर त्यापासून नवीन नवीन पदार्थ बनवले जातात. पण त्याच कैरीचा आज एक असा आगळा वेगळा पदार्थ मी तुमच्यासाठी इथे घेऊन आले आहे. अशी छान कैरी तुम्ही कधी बघितली होती का? ते मी आज कशी बनवायची ते तुम्हाला इथे सांगणार आहे. नमस्कार मंडळी, RK's 5 स्टार किचनमध्ये आपले मनापासून स्वागत, खूप खूप स्वागत. पाहता इथे आपण एवढी छान अशी कैरीपासून बनवलेली कढी येथे करणार आहोत. पण ही अगदी ताकाच्या दह्याच्या कढीसारखीच वाटते. ही ओळखूसुद्धा येणार नाही आपल्याला. त्यासाठी आपण येथे 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि कैऱ्यासोबत 2 थोडे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत. माझ्याकडे ओला नारळ होता फोडलेला, तो मी घेतलेला आहे. तुमच्याकडे जर नारळ फोडलेला नसेल तर तुम्ही वाळलं खोबऱ्याचे तुकडे पाण्यामध्ये भिजवून थोडा वेळ 2-3 तास ठेवून ते घेऊ शकतात. आता आपल्याला कैरीची साल काढून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे बतईनी वरचं टोक थोडं काढून घेणार आहे. काय होतं, कैरी मऊ असल्याने साल काढण्याने ती पटकन साल निघत नाही. मी इथे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला बतईनी थोडीशी साल काढून घ्यायची आहे आणि नंतर मग साल काढणीच्या त्याची साल आपल्याला इथे काढून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, याची सर्व साल छान अशी निघून जाईल आणि आपल्या या कढीचा रंग देखील छान पांढरा येईल. आता आपण इथे चांगली साल काढून घेतलेली आहे. तसेच मी इथे खोबऱ्याचे काही तुकडे घेतलेले आहेत. त्यात खोबऱ्याचे तुकडे आणि कैरी यांचे आपल्याला छान असे छोटे छोटे पीस कट करून घ्यायचे आहेत. पाहता इथे मी कैरीचे पीस करून घेत आहे. मंडळी, त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि कमेंट्समध्ये मला सांगा की कैरी तुम्हाला आवडली का, कढी तुम्हाला आवडली आहे का. आता मी इथे कैरीचे असे छान बारीक बारीक पीसेस कट करून घेतलेले आहेत आणि तसेच मी इथे खोबऱ्याचे देखील पीसेस कट करून घेणार आहे. आणि हे सर्व आपण छान असे मध्यम आकारामध्ये काढणार आहोत, म्हणजे जेणेकरून हे मिक्सरमधून छान वाटून निघेल आणि याची पेस्ट देखील बारीक होईल. अगदी खूप सोप्या प्रमाणात पद्धतीने आपल्याला हा पदार्थ बनवायचा आहे. देखील आपल्याकडे घरात अवेलेबल असतातच, काही आपल्याला मुद्दामून आणायची गरज नाही. आणि खूपच सोपी पण पद्धत आहे की अगदी आपण 10 ते 15 मिनटामध्ये झटकेपट ही कढी करून देऊ शकतो. आणि उन्हाळ्याच्या दिवसात तर कैऱ्या भरपूर असतात, त्यामुळे आपल्याला कढी बनवायला पण खूप सोपं आहे. माझ्याकडे 1-2 तुकडे राहिले होते मोठे मोठे, मी ते थोडेसे बारीक कट करून घेतलेले आहेत. चला आता आपण याची छान पेस्ट करून घेऊया. त्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, तुमच्या चवीनुसार टाका. आणि थोडंसं अर्धा चमचा, 1 चिमूटभर काळं मीठ टाकायचं आहे आणि तसेच थोडीशी साखर टाकायची आहे. साखर पण मी अर्धा चमचाच टाकली आहे. कैरी गोड आंबट त्यानुसार तुम्ही हे टाकू शकता. आणि त्यात जर तुम्हाला पुदिना टाकायची इच्छा असेल तर तुम्ही तोही टाकू शकता, कारण मी तो स्किप केलेला आहे. बघा आता याची पेस्ट कशी छान निघालेली आहे बारीक, पण फार बारीक निघाली नाही, म्हणून आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत इथे. आणि पाणी टाकल्याच्यानंतर ही पेस्ट मिळून येते आणि छान बारीक होऊन जाते. पाणी इथे आपल्याला अर्धा ग्लास टाकायचं आहे. तुम्हाला जर गरज पडेल तर तुम्ही पुन्हा देखील पाणी थोडंसं टाकू शकता आणि छान बारीक करू शकता. मग आता माझी पेस्ट कशी छान निघालेली आहे आणि त्यामध्ये मी अजून थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकणार आहे. तसेच मी इथे अजून 1 तांब्याभरून पाणी इथे टाकलेलं आहे, जेणेकरून पेस्ट मध्यम अशी पातळ स्वरूपामध्ये होऊन जाईल आणि कढीसारखी छान दिसेल. आता आपल्याला अगदी सोपं आहे, फक्त याच्यामध्ये पेस्टमध्ये फोडणी टाकायची आहे. तर त्यासाठी मी एका छोट्या कढईमध्ये लसूण अद्रकची पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर टाकून त्याची छान अशी फोडणी तयार केलेली आहे आणि आपण ह्या कढीला त्याचा छान चरका देणार आहोत.
बघा आता इथे कशी चरचर वाजते. आपल्याला गरम करायची नाही, उखळायची नाही, काहीच नाही. आणि अशीच थंड अशी कढी आपल्याला घ्यायची आहे. जर आवडत असेल त्याच्यात तुम्ही बर्फाचे 2-3 तुकडे देखील टाकू शकता. आणि तसेच जर कलर हवा असेल तर यामध्ये थोडासा फूड कलरपैकी ग्रीन कलर तुम्ही टाकला तर इथे कैरीच्या रंगासारखीच ही कढी छान ग्रीन कलरची होऊन जाईल. पण मला इथे असे ताकाच्या मठ्ठ्यासारखीच कढी हवी होती म्हणून काही कलर टाकलेला नाही आहे. आणि बर्फाचे 2-3 खडे देखील मी ते टाकून घेतले. मंडळी अशी छान चवदार कढी करून पहा आणि मला कमेंट्समध्ये कळवायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू. नमस्कार.